नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद YouTube चॅनलवर. आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज 13 जून 2025 रोजीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात चढ-उतार दिसून येत आहेत. तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांद्याला किती बाजारभाव मिळत आहे? महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत? याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा. चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. पहा शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव एकूण आवक 18 क्विंटल, कमीत कमी दर 400 रुपये, सर्वाधिक दर 1600 रुपये, सर्वसाधारण दर 1200 रुपये. पुढील बाजार समिती खेड चाकण एकूण आवक 200 क्विंटल, कमीत कमी दर 800 रुपये, सर्वाधिक दर 1600 तर सर्वसाधारण दर 1200. पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी एकूण आवक 7754 क्विंटल, कमीत कमी दर 500 रुपये, सर्वाधिक दर 1900 रुपये तर सर्वसाधारण दर 1200 रुपये. पुढील बाजार समिती अहिल्यानगर एकूण आवक 30,063 क्विंटल, कमीत कमी दर 250 रुपये, सर्वाधिक दर 2,100 रुपये तर सर्वसाधारण दर 1,450 रुपये. पुढील बाजार समिती धुळेत एकूण आवक 857 क्विंटल, कमीत कमी दर 400 रुपये, सर्वाधिक दर 1,200 तर सर्वसाधारण दर 1,080 रुपये. पुढील बाजार समिती जळगाव एकूण आवक 680 क्विंटल, कमीत कमी दर 350 रुपये, सर्वाधिक दर 1,312 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 825 रुपये. पुढील बाजार समिती जालना एकूण आवक 716 क्विंटल, कमीत कमी दर 200 रुपये, सर्वाधिक दर 1,500 तर सर्वसाधारण दर 700 रुपये. पुढील बाजार समिती नागपूर एकूण आवक 1,950 क्विंटल, कमीत कमी दर 800 रुपये, सर्वाधिक दर 1,600 तर सर्वसाधारण दर 1,400. पुढील बाजार समिती येवला एकूण आवक 5,000 क्विंटल, कमीत कमी दर 300 रुपये, सर्वाधिक दर 1,615 रुपये तर सर्वसाधारण दर 1,325 रुपये. पुढील बाजार समिती अकोलात एकूण आवक 208 क्विंटलची, कमीत कमी दर 500 रुपये, सर्वाधिक दर 1,700 रुपये तर सर्वसाधारण दर 1,300 रुपये. पुढील बाजार समिती कोपरगाव एकूण आवक 7,824 क्विंटल, कमीत कमी दर 500 रुपये, सर्वाधिक दर 1,779 रुपये तर सर्वसाधारण दर 1,400 रुपये. पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक 2,896 क्विंटल, कमीत कमी दर 500, सर्वाधिक दर 1,800 रुपये तर सर्वसाधारण दर 1,250 रुपये. पुढील बाजार समिती सातारा एकूण आवक 202 क्विंटल, कमीत कमी दर 1,000 रुपये, सर्वाधिक दर 1,800 तर सर्वसाधारण दर 1,400 रुपये. पुढील बाजार समिती नागपूर एकूण आवक 2,000 क्विंटल, कमीत कमी दर 1,000 रुपये, सर्वाधिक दर 1,800 तर सर्वसाधारण दर 1,600. पुढील बाजार समिती नाशिक एकूण आवक 3,691 क्विंटल, कमीत कमी दर 300 रुपये, सर्वाधिक दर 1,875 रुपये तर सर्वसाधारण दर 1,211 रुपये. पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी एकूण आवक 5,539 क्विंटल, कमीत कमी दर 100 रुपये, सर्वाधिक दर 2,000 रुपये तर सर्वसाधारण दर 1,200 रुपये. पुढील बाजार समिती एकूण आवक 14,171 क्विंटल, कमीत कमी दर 500 रुपये, सर्वाधिक दर 2,080 रुपये तर सर्वसाधारण दर 1,600 रुपये. पुढील बाजार समिती लासलगाव एकूण आवक 17,545 क्विंटल, कमीत कमी दर 700, सर्वाधिक दर 2,082 तर सर्वसाधारण दर 1,600. पुढील बाजार समिती मुंबई मार्केट एकूण आवक 9,062 क्विंटल, सर्वाधिक दर 2,100 रुपये, सर्वसाधारण दर 1,650 तर सर्वात कमी दर भेटला 1,200 रुपये. पुढील बाजार समिती सांग कोल्हापूरमध्ये एकूण आवक 3,141 क्विंटल, कमीत कमी दर 500 रुपये, सर्वाधिक दर 2,200 तर सर्वसाधारण दर 1,200 रुपये. पुढील बाजार समिती सांगली एकूण आवक 1,577 क्विंटल, कमीत कमी दर 550 रुपये, सर्वाधिक दर 2,200 रुपये तर सर्वसाधारण दर 1,375. पुढील बाजार समिती आहे सोलापूर एकूण आवक 14,808 क्विंटल, कमीत कमी दर 100 रुपये, सर्वाधिक दर
2400 रुपये तर सर्वसाधारण दर 1100 रुपये. पुढील आणि शेवटची बाजार समिती पिंपळगाव बसवंत. एकूण आवक 26,000 क्विंटल. कमीत कमी दर 500 रुपये. सर्वाधिक दर 2,551 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1,651 रुपये. तर मित्रांनो, ही होती आजची बाजारभाव विषयीची माहिती. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला पण विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान. धन्यवाद आणि आपला दिवस शुभ असो.